पाटोदा लासलगावमध्ये शेतकऱ्यांच्या पेट्रोल पंपावर रांगा पाहायला मिळतात। डिझेल टंचाईमुळे शेतकऱ्यांची शेतीची कामं रखडली। कामं करायची कशी असा सवाल आता विचारला जातो। येवला तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी आता सरकारला सवाल विचारला। राज्यात सुरू असलेल्या पेट्रोल आणि डिझेल टंचाईची झळ आता ग्रामीण भागाला सुद्धा मोठ्या प्रमाणात बसू लागली। येवला तालुक्यातल्या पाटोदा तसंच लासलगाव परिसरात डिझेलसाठी शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो। पेट्रोल पंपावर सध्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळतं। शेतकऱ्यांची चहूबाजूनी कोंडी होत आहे। भाव तर नाही, परंतु आता डिझेलही मिळत नाही। उभे केलेले आज पाणी भरून कशी मेहनत करून जे बाग बगीचे यांची मेहनत करणे, डिझेलवर त्या मशीन चालतं, ट्रॅक्टर चालतं, त्याच्यावर फवारणी करणे, शेतीची मशागत करण्याचा वेळ आहे। आता नांगरणी पडलेली, बागांची औषधं पडलेले मारणं, परंतु डिझेल मिळत नाही। त्यामुळे हातगाईस आला आणि शेतकरी मेटाकुटीस आला। काय करावं नेमकं तेही कळत नाही। आमचा खूप मोठा प्रश्न इथं गांभीर्याने टमाट्याचं काम चालू आहे, शेती मशागत चालू आहे। टमाट्याचे जे नवीन खुडे, जुन्या प्लॉटचे जे खुडे चालू आहे ते आमचे बेभावात जाऊ राहिले डिझेलच्या नावाखाली। आणि आता त्याला औषध फवारणी वगैरे काही करता येईना, नवीन टमाट्याच्या लागवडीसाठी मशागत करता येईना। त्यामुळे शेतकऱ्याची पूर्णपणे हानी होते। याच्यावर शेतकऱ्यांनी पूर्ण गांभीर्याने लक्ष द्यावा आणि शेतकऱ्याचा विचार करावा।